मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी गेले। शेवाळे यांच्या घरी माघी गणेशोत्सवानिमित्त दर्शनासाठी आल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र शिवसेना आणि मनसे युतीची चर्चा सध्या जोरात सुरू आहे, त्यामुळे दोन्ही पक्षांतील नेते एकमेकांच्या सदिच्छा भेटी घेत आहेत। पत्रकार निखिल वागळेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये निदर्शनं करण्यात आली। पुण्यात निर्भय बनो कार्यक्रमावेळी वागळेंचा ॲडव्होकेट असीम सरोदे आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरींवर हल्ला झाला होता। त्याच्या निषेधार्थ संवेदनशील नाशिककर पुरोगामी परिवर्तनवादी संघटनेनं आंदोलन करत दोषींवर कारवाईची मागणी केली। भाजप पक्षात प्रवेश करण्यासाठी अशोक चव्हाण मुंबईत भाजप कार्यालयात दाखल होताच त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन यांनी कार्यालयातून बाहेर येत अशोक चव्हाणांचं स्वागत केलं। त्यांचं अभिनंदन करत भाजप नेत्यांनी त्यांना मिठीही मारली। अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडमध्ये भाजपनं जल्लोष केला। भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जल्लोष साजरा करण्यात आला। हनुमान पेठ भागात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमले होते। चव्हाणांच्या प्रवेशानंतर ढोल ताशे वाजवत फटाके फोडून चव्हाणांच्या प्रवेशाबाबत आनंद व्यक्त करण्यात आला। अशोक चव्हाणांनी भाजपात प्रवेश केला असला तरी पत्रकार परिषदेत आशिष शेलारांचा उल्लेख करताना मात्र त्यांचा चांगलाच गोंधळ उडाला। त्यांनी चुकून आशिष शेलारांचा उल्लेख मुंबई काँग्रेस अध्यक्ष असा केला। चूक लक्षात येताच त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली। काँग्रेसमध्ये बरीच वर्ष राहिल्यामुळे सवयीप्रमाणे बोलून गेल्याचं त्यांनी सांगितलं। अशोक चव्हाणांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर सध्या जे राज्यसभा सदस्य मंत्री आहेत त्यांना लोकसभा लढण्यास सांगितलं जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे नारायण राणेंना लोकसभेचं तिकीट दिलं जाऊ शकतं अशी ही एक चर्चा आहे। केंद्रीय पातळीवर हा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे। अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत। काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीतला यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांनी शरद पवारांची मुंबईत भेट घेतली। यात राज्यसभा निवडणूक आणि उमेदवारांसंदर्भात चर्चा झाली। मवियाच्या वज्रमूठ सभा राज्यभर घेण्याचा महत्त्वाचा निर्णय यात झाला। अशोक चव्हाणांनी निर्णयाचा फेरविचार करावा असा सल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी अशोक चव्हाणांना दिला। अशोक चव्हाण भाजपामध्ये मागच्या रांगेत बसतील असा टोला पटोलेंनी लगावलाय। भाजप आणि अशोक चव्हाण दोघेही घाबरलेले असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। आदर्श घोटाळा प्रकरणात मोदी आणि फडणवीसांनी चव्हाणांवर गंभीर आरोप केले होते। चव्हाण लीडर नाही डीलर आहेत असं फडणवीस म्हणाले होते। याची आठवणही उद्धव ठाकरेंनी करून दिली। राज्यात 40शीही पार होत नसल्यानं भाजप फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला। उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला। निर्लज्जम सदासुखी असं उद्धव ठाकरेंनी अहमदनगरमधील श्रीरामपूरच्या सभेत फडणवीसांना म्हटलं। पाव उपमुख्यमंत्री केलं तरी हसतायत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला।